नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपर्यंत आपण मराठीच्या 2 कवितांचा अभ्यास केला. संतवाणीमधली कविता आहे जैसा वृक्ष नेणे, संत नामदेवांचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये आपण संत नामदेवांनी संतांना झाडांची उपमा देऊन संतांची महती किंवा संतांची थोरवी वर्णिलेली आहे याचा अभ्यास केला. यानंतर दुसरी कविता आपण अभ्यासली ती म्हणजे संत जनाबाई यांनी लिहिलेला अभंग धरीला पंढरीचा चोर. या अभंगामध्ये संत जनाबाईंनी विठ्ठलाबरोबर जे काही लटकं भांडण केलंय, खोटं लटकं म्हणजे काय, खोटं भांडण केलेलं आहे आणि विठ्ठलाबरोबरचा सुखसंवाद या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. या दोन्ही अभंगाचे स्वाध्याय तुम्ही सोडवलेले आहेत, पण या स्वाध्यायाशिवाय आणखीन कवितेवर थोड्या वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. 4 गुणांचे प्रश्न आहेत. तर ते प्रश्न कसे असतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे नमुना उदाहरण उत्तरासहित मी लिहून देणार आहे. त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि ते आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे. लक्षात घ्यायचे की जे वर्गपाठाचं असेल, पुस्तकातलं जे शिकवलं जाईल ते वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्ही लिहा आणि व्याकरणाचं जे काही मी व्हिडिओ पाठवेल किंवा जे काही घेईल व्याकरणाचा भाग ते व्याकरणाच्या वहीमध्ये लिहायचे. मराठी व्याकरणाला तुम्ही स्वतंत्र वही करायची आहे. आलं लक्षात? पहा, आपली मराठीची जी कृतीपत्रिका असणार आहे ती 80 गुणांची असणार आहे. त्याच्यामध्ये पद्य विभाग जो आहे म्हणजे कविता, त्या कवितेला 16 गुण आहेत. आता या कवितेमध्येच जो पद्य विभाग आहे त्याच्यामध्ये जो प्रश्न आहे तो असा असणार आहे. पहा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. परत एकदा पहा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. असा 4 गुणांचा प्रश्न असणार आहे. मग काय असणार आहे याच्यामध्ये, तर 2 कवितांची तुम्हाला फक्त नावं दिली जाणार आहे आणि त्या 2 कवितांपैकी कोणतीही एक कविता तुम्ही निवडायची आणि त्याच्याविषयी 4 गुणांचे जे काही कृती दिलेल्या असतील त्या सोडवायच्यात. आता 4 गुणांच्या कृतीमध्ये एकूण 8 प्रकार आहेत. 8 प्रकारच्या कृतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यातल्या विचारणार आहे फक्त 4 गुणांच्या. मग त्या कोणत्या कृती आहेत 8 प्रकारच्या ते आपल्याला पाहायचे. पहा, कृती प्रकार पाहूयात आपण. पाहता, पहिला आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. मग कवितेचं नाव दिलेलं आहे तुम्ही, एक समजा दिले कवितेचं नाव की जैसा वृक्ष नेणे आणि धरीला पंढरीचा चोर. हे 2 कवितांची नावं दिलेत. तुम्ही एकच कविता निवडायची. समजा तुम्हाला धरीला पंढरीचा चोर ही कविता तुम्ही निवडली तर तिचे कवयित्री कोण आहेत, मग त्याच्यापुढे तुम्ही संत जनाबाई लिहिणार आणि ते लिहिलं की तुम्हाला किती गुण मिळणार, 1 गुण मिळणार. नंतर प्रस्तुत कवितेचा विषय. आता तीच कविता, जी कविता पहिल्यांदा निवडली तीच ठेवायची. मग त्या कवितेचा विषय काय आहे, तर संत जनाबाईंचा विठ्ठलाबरोबरचा सुखसंवाद आणि विठ्ठलाबरोबरचं लटकं भांडण हा कवितेचा विषय आहे. हे एका वाक्यात विषय लिहिला की 1 गुण मिळणार तुम्हाला. तिसरी कृती, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ. आता हे आपण शब्दार्थ लिहितो प्रत्येक कवितेचे, ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्याच्यापैकी कोणते 2 शब्द देणार आणि त्या दोन्ही शब्दांचे तुम्ही अर्थ लिहायचे. एका शब्दाच्या अर्थाला 1 गुण, दुसऱ्या शब्दाचा अर्थ लिहिला की 1 गुण, असे 2 शब्दार्थ येणार 2 गुणांना. नंतर पुढचं आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळतो, काय उपदेश केला आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचे. 5-6 ओळीमध्ये 2 गुणांसाठी. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, म्हणजे कवितेची भाषा कशी आहे, सोपी आहे, तुम्हाला समजणारी आहे, चटकन समजणारी, किंवा अलंकार कोणते आहे त्याच्यामध्ये. अलंकार शिकलात ना तुम्ही, 8वी पासून अलंकार शिकतो आपण. मग यमक अलंकार आहे का काय, तर ते कोणता अलंकार आहे ते. त्याच्यानंतर काव्यगुण कोणता आहे कवितेमध्ये, म्हणजे जर साधी सोपी भाषा असेल तर प्रासादिक रचना असते, त्या रचनेमध्ये माधुर्य गोडवा असेल
तर माधुर्य हा काव्यगुण असतो. जर त्या रचनेमध्ये, त्या कवितेमध्ये वीररस आपल्याला पाहायला मिळत असेल, अशी उत्साहपूर्ण, जोशपूर्ण अशी भाषा असेल, तर ओज हा गुण कवितेचा पाहायला मिळतो. तर हे भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्ही लिहायचे. लिहिलं की 2 गुण मिळणार तुम्हाला. 5-6च वाक्यात लिहायचे. ओळी लिहायच्या 5-6 ओळी. पुढचं आहे 6वी कृती, कवितेतून व्यक्त होणारा विचार. कवीने किंवा कवयित्रीतून कोणता विचार आपल्याला दिला आहे, त्यातनं कोणता विचार त्यांनी व्यक्त केला आहे, ते 2 गुणांसाठी. नंतर 7वी कृती आहे, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. त्याच्यामध्ये कवितेतल्या कोणत्या 2 ओळी किंवा एखादी ओळ दिली जाईल, त्या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या भाषेत लिहायचा आहे, 2 गुणांसाठी. कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. जर कविता तुम्ही शिकलात आणि ती कविता तुम्हाला आवडली, तर मला ती कविता आवडली, त्याची कारणं काय काय ती द्यायची. नसेल आवडली तर मला ही कविता नाही आवडली, का नाही आवडली, त्याची कारणं पण तुम्ही लिहायची. असं 2 गुणांसाठी. आता एकूण असे 8 कृती प्रकार आहेत, पण यातले किती गुणांना विचारणार? 4 गुणांसाठी. मग एकतर 1-1 गुणांच्या या 2 कृती विचारल्या, तर ह्याच्यापैकी कोणती मग 1 कृती विचारतील, किंवा मग 1-1 गुणांचे नाही विचारले तर ह्या 2-2 गुणांच्या कोणत्याही 2 विचारल्या जातील. अशा या 8 कृतींची आपल्याला तयारी करायची. पण यातल्या 3 किंवा 2 कृती विचारतील 4 गुणांसाठी. लक्षात आलं? चला, तर आपण आता ज्या 2 कविता आपण शिकलो, त्या दोन्ही कवितांचा आपण ह्या 8ही कृती सोडवणार आहोत. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि कवितांचं मी लिहून दिले ते पण वहीमध्ये लिहायचं आहे. पहा, आता पहिली कविता आहे आपली जैसा वृक्ष नेणे. ह्याच्यात आपण 8ही कृती सोडवणार आहोत. पहिली कृती, कवितेचे कवी कोण आहेत मग? संत नामदेव. एवढं लिहिलं की 1 गुण मिळणार तुम्हाला. दुसरी कृती, कवितेचा विषय. काय सांगितलं या कवितेमध्ये? या कवितेत संतांची, सज्जनांची महती सांगितली आहे. एवढं लिहिलं एका ओळीत की 1 गुण. आता शब्दांचे अर्थ. एवढे सगळे शब्दार्थ आहेत त्याच्यामध्ये. याच्यापैकी कोणते 2 विचारले जातील, पण आपण सर्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला इकडनं हे शब्द दिले जातील, 2 शब्द देतील, त्यातले तुम्ही शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत. हे शब्दार्थ तुमच्या लक्षात पाहिजेत 2 गुणांना. एवढे सगळे नाही विचारणार, फक्त 2 शब्द देणार, त्याचे अर्थ तुम्ही लिहायचे. पुढची कृती आहे कवितेतून मिळणारा संदेश. काय संदेश मिळतोय पहा आता. या कवितेमध्ये संत नामदेवांनी काय केलेलं आहे? संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे आणि त्यांची महती सांगितलेली आहे. आणि संदेश काय दिलाय? तर ज्याप्रमाणे संतांना निंदास्तुती समान वाटते, ते मान अपमान जाणत नाहीत, त्याचप्रमाणे माणसानेही स्थिर बुद्धीने वागावे, नेहमी सज्जनांच्या सानिध्यात राहावे, असा संदेश संत नामदेव प्रस्तुत कवितेतून देतात. एवढं लिहिलं तुमच्या शब्दामध्ये, हे 2 गुण तुम्हाला मिळणार. पुढची कृती पहा, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. आता कशी आहे कवितेची भाषा? तुम्ही ऐकलाय, अभंग वाचलाय, हो की नाही? खूप अवघड नाहीये. सोपी सोपी भाषा. जसं वृक्ष मान अपमान जाणत नाही, तसं संत असतात, हो की नाही? सोपी भाषा आहे, वाचली की लगेच समजणारी आहे. म्हणून आपण भाषिक वैशिष्ट्य काय लिहिणार? सर्वसामान्य माणसाला सहज समजेल अशी तुलना प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी केली आहे. कोणाची तुलना केली आहे? संतांची आणि वृक्षांची. वृक्षाचे रूपक वापरून साध्या सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. म्हणजे वृक्ष आणि संत हे एकरूप आहेत. जसे वृक्ष तसेच संत, म्हणून रूपक हा अलंकार आहे. तो पुढे शिकणार आहोत आपण. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की वृक्षाचे रूपक वापरून साध्या सुबोध भाषेत कवितेचा अर्थ पोहोचवला आहे. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे. सामान्य लोकांना परमार्थाची शिकवण देण्याचं कौशल्य संत नामदेवांनीच इथे साध्य केलेलं आहे. यमक अलंकार या ठिकाणी साधला गेलेला आहे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात, हो की नाही? आता यमक अलंकार कसा पाहायला मिळतो आपल्याला?
येऊनिया पूजा प्राणी जे करीती त्याचे सुखचित्ती तया नाही, करीती नाही किंवा तोडू नका, छेदू नका, अशा प्रकारे यमक अलंकार हा साधलेला आहे. या रचनेत प्रासादिकता हा गुण आढळतो. प्रासादिक गुण केव्हा म्हणायचं की जी भाषा आपल्याला काव्याची लगेच समजते, सोपी असते, चटकन समजणारी भाषा असली की तिला प्रासादिकता हा गुण आढळतो. आता पुढचं आहे पहा, पुढची कृती. कवितेतून व्यक्त होणारा विचार. काय विचार व्यक्त झालेला आहे कवितेतनं? तर संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. वृक्षांची पूजा केली किंवा त्यांना कुऱ्हाडीने तोडले तरी त्यांना मान अपमान वाटत नाही. त्याचप्रमाणे सज्जनांना निंदास्तुती समान असते. अशा संतांच्या सज्जनांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख आपल्याला लाभते, असा विचार प्रस्तुत कवितेतून व्यक्त होतो. हे जे कवितेत सांगितलेलं आहे तोच विचार आपण आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. हा आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार. 2 गुणांना आपल्याला विचारलं जातं. आता पुढची कृती पहा, 7 नंबरची. कविता आवडण्याची कारण. आता पहिल्यांदा वाक्य तुम्हाला लिहायचे की ही कविता मला खूप आवडली कारण वृक्षाचे उदाहरण देऊन आपण जीवन जगत असताना वृक्षाप्रमाणेच स्थिर वृत्तीने जगावे हे संत नामदेवांनी आपल्याला शिकवले आहे. संतांची महती सांगणारी ही कविता आहे. त्याचबरोबर जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही कविता मला खूप खूप आवडली. ही आवडण्याची कारणं. जर आवडली नसेल तर नाही आवडली लिहून ती कारणं पण तुम्ही लिहायची. पण शक्यतो पहा, कोणतीही कविता ही निश्चितच आपल्याला काहीतरी शिकवून जात असते, काहीतरी संस्कार आपल्यावर करत असते आणि म्हणूनच पाठ्यपुस्तकामध्ये ती समाविष्ट केलेली असते. म्हणून कवितेबाबतीत कधीही आपण नकारात्मक विचार करायचा नाही. आवडली आणि का आवडली त्याची कारणं आपण लिहायची. 8वी कृती. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. कवितेतल्या कोणत्याही 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील, त्यांचा तुम्हाला समजलेला सरळ सरळ अर्थ लिहायचा. पहा, निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या 2 ओळींचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. संत सज्जनांना निंदा व स्तुती सारखीच असते. संतांची कोणी निंदा केली तर ते दुःख मानत नाहीत व स्तुती केली तर त्यांना आनंदही होत नाही. असे हे साधू संत पूर्णतः धैर्यवंत असतात, निश्चल स्थिर असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. हा या 2 ओळींचा अर्थ आहे. कोणत्याही 2 ओळी तुम्हाला विचारल्या जातील, ह्या मी दिल्यात. दुसऱ्या कोणत्याही 2 ओळी विचारल्या तरी त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहिता आला पाहिजे. आलं लक्षात? आता दुसऱ्या कवितेकडे वळूया आपण. त्याच्या पण या 8 कृती आपल्याला सोडवायच्यात. पहा, पहिलं कवितेचे कवी. आता दुसरी कविता, दुसरा अभंग आहे आपला धरीला पंढरीचा चोर. मग कवितेचे कवी किंवा कवयित्री, तर तुम्ही कवयित्री लिहा. संत जनाबाई. कवितेचा विषय. काय विषय कवितेचा? पंढरीच्या विठ्ठलाबरोबर सुखसंवाद रूपी लटके भांडण संत जनाबाई करतात. हे एका वाक्यात लिहायचं. नंतर शब्दार्थ. हे दिलेलेत मी, काही याच्यापेक्षा आणखीन असतील तर तुम्ही ते पाठ करायचे. पुढे कवितेतून मिळणारा संदेश. परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा. संबंध म्हणजे नातं, परमेश्वर आणि भक्ताचं नातं अतूट असावं. आपल्या मनात कायम परमेश्वराने वास करावा असा संदेश प्रस्तुत कवितेतून मिळतो. म्हणजे आपण सतत परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, हा संदेश देतात जनाबाई. भक्तिरूपी दोराने परमेश्वराला बांधून ठेवावे, हृदयरूपी बंदीखान्यात त्याला कोंडून ठेवावे असा संदेश संत जनाबाई प्रस्तुत अभंगातून आपल्याला देतात. पुढे आहे कवितेची भाषिक वैशिष्ट्य. कशी आहे कवितेची भाषा? तर यमक अलंकार साधला आहे. हृदयाच्या बंदीखान्याचे रूपक अत्यंत बहारदार वठवले आहे. आता हे रूपक, तुम्हाला रूपक अलंकार मी शिकवला की तेव्हा तुमच्या लक्षात येईल की उपमेय आणि उपमान हे एक रूप असतं. हृदय म्हणजेच बंदीखाना, असं रूपक इथे आलेलं आहे. सोहम शब्दांचा मारा यातील गहन तत्वज्ञान सहजपणे मांडले आहे.
सोहम शब्दांचा मारा म्हणजे तू म्हणजेच मी आहे. मी आणि तू काही भिन्न नाही आहेत. ठीक नाही. परमेश्वर आणि भक्त हे भिन्न नाही आहेत. किती मोठं तत्त्वज्ञान सहजपणे मांडलेलं आहे. श्री विठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण हे नाट्यमयरित्या साकार केले आहे. माधुर्य हा गुण या रचनेत आढळतो. गोड असा हा अभंग आहे. तुम्ही ऐकला असेल, मी व्हिडिओ पाठवला होता, त्याच्यामध्ये अभंगाचं गायन पण होतं. खूप छान चाल अशी आहे. म्हणून ऐकायला गोड असा अभंग आहे, म्हणून माधुर्य हा गुण या रचनेत आढळतो. त्यामुळे हा अभंग सतत गुणगुणावासा वाटतो. ही झाली आपली भाषिक वैशिष्ट्ये. आता कवितेतून व्यक्त होणारा विचार. काय विचार व्यक्त केलाय जनाबाईंनी? श्री विठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा म्हणून विठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदीखान्यात बंदिस्त करून त्याच्याशी लटके भांडण संत जनाबाई करतात. आता एवढं मोठं वाक्य लिहिण्याऐवजी तुम्ही छोटी छोटी वाक्य पण लिहू शकता. विठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा अशी जनाबाईंची इच्छा आहे. म्हणून त्या विठ्ठलाला चोर समजतात आणि त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडतात आणि जनाबाई त्याच्याशी लटके भांडण करतात. अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही लिहिली तरी चालतील. परमेश्वराचा कधीही विसर पडू नये हा विचार प्रस्तुत अभंगातून जनाबाईंनी व्यक्त केला आहे. पहा पुढची कृती. कविता आवडण्याची कारणे. का आवडली? तुम्ही लिहायचं पहिलं वाक्य की मला ही कविता किंवा जनाबाईंचा हा अभंग मला खूप आवडला. भक्ताचे चित्त चोरणारा चोर म्हणजे विठ्ठल. त्याला संत जनाबाईंनी भक्तिभावाच्या दोराने बांधून ठेवले आहे. त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडून ठेवले आहे. यावरून विठ्ठल व जनाबाई यांच्यातील जवळीक, आसक्ती दिसून येते. विठ्ठल कायम मनात राहावा ही आंतरिक ओढ सहजपणे प्रस्तुत अभंगात व्यक्त झाली आहे. जनाबाई साक्षात देवाशीच लटके भांडण करतात. त्याला प्रेमळ धमकी देतात. त्यामुळे ही कविता मला खूप आवडली. आपण भांडतो का देवाशी? देवाला धमकी तरी देतो का आपण? जनाबाई काय म्हणतात? मी तुला जिवंत सोडणार नाही, हो की नाही? जीवेन सोडी मी रे तुला. म्हणजे असं जनाबाई आणि विठ्ठल यांचं इतकं जवळचं नातं होतं हे आपल्याला या अभंगात पाहायला मिळतं आणि म्हणून हा अभंग मला खूप आवडतो. पुढचं. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. ओळ घेतली मी. सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला. आता या दोन ओळींचा अर्थ लिहायचा आहे आपल्या भाषेमध्ये. श्री विठ्ठल आपल्या हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर संत जनाबाईंनी तू म्हणजे मीच, सोहम म्हणजे तू म्हणजे मीच या अहमभावाचा मारा केला आहे. त्यामुळे विठ्ठल काकुळतीला येऊन जनाबाईंना विनवणी करू लागला आहे की मी तुझ्या हृदयातच राहीन, मी तुझ्या हृदयातून जाणार नाही, असा या दोन ओळींचा अर्थ आहे. कोणत्याही दोन ओळी तुम्हाला इथे विचारल्या जातील, याच विचारल्या जातील असं नाही. कोणत्याही दोन कवितेतल्या ओळी विचारल्या जातील त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. अशा प्रकारे या दोन कवितांचे ज्या 8 कृती आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात छान लिहायच्यात आणि मला वहीचा फोटो काढून पाठवायचा आहे. काही अडचणी असतील, शंका असतील तर विचारत जा तुम्ही. अजिबात कोणी काही शंका विचारतच नाही आहे. अभ्यास करताय ना सगळे? नक्की मला खात्री तुम्ही करत असाल आणि वहीचे फोटो पाठवा नक्की. धन्यवाद.